करके हो चुका और रिवीजन करने देखो गाइस पूरे 4:35 बजे। गाइस आता मी अभ्यास करत होतो आणि तिथं पोरांनी साप पकडलाय, पण ती बाप्पा मोरया गाइस आज हालत नाही, बेकार झाले, एकदम बेकार म्हणजे बेकार सांगू नाही शकत। तर हॅलो गाइज, वेलकम बॅक टू द माय अनदर व्लॉग। तर गाइज आता बघा रात्रीचे वाजले 2:08 आणि मी अजून जागतोय। तर तुम्ही गेस करू शकता की मी आज का जागतोय, कारण आपला पेपर चालू आहे आणि गाइज आपले 2 पेपर झालेत आणि हा तिसरा पेपर आहे। याचा मी आता स्टडी करत होतो। हे बघा इथे स्टडी चालू आहे, तर अजून आपल्याला खूप स्टडी करायचं बाकी आहे। तर अजून अर्धा रिव्हिजन झालंय, मिनिमम 50% माझा रिव्हिजन करून झालं, पण 50% अजून बाकी आहे आणि रात्रीचे 2 वाजल्यात। तर माहिती नाही अजून आपल्याला किती वेळ लागेल रिव्हिजनला। तर हा व्लॉग बघत राहा, तुम्हाला कळेल की माझा रिव्हिजनला किती वेळ लागतो आणि मी कधी झोपतो। आणि गाईज मी बोलतोय पण थोडा कमी आवाजात, कारण घरात सर्व झोपलेले आहेत। 2 वाजले तर ऑब्वियसली सर्व झोपलेलेच असणार आहे। तो चलो गाइस, अभी अपन पढ़ते हैं, दिल में चिल, फटाफट पढ़ता हूँ और आपको भी ब्लॉग देखते रहिए, पता चलेगा मेरा रिवीजन करके कितने बजे होता है और मैं कितने बजे सोता हूँ। चलो लेट्स गो, अभी पढ़ते हैं। तो देखो गाइस फाइनली अपना स्टडी हो चुका है, मैंने बुक बंद कर दिया है। इसका मतलब है कि अपना स्टडी हो गया है और रिवीजन करके हो चुका है। और रिवीजन करने देखो गाइस पूरे 4:35 बजे, म्हणजे 4:30 बजे, और अपन ने जब बनाया था तब 2:10 समथिंग हुए थे और अभी 4:30 बज रहे। तो अभी 2-2.5 घंटा लगा अपने को रिवीजन करने अच्छे से। तो अभी हो चुका है रिवीजन। तो गाइस अभी सोते हैं, क्योंकि अभी रात हो रही है, 4:30 बज रहे हैं और थोड़ी देर का नींद लेते हैं, फिर वापस सवेरे जल्दी उठना है। चलो गाइस गुड नाइट, फिर मिलते हैं अपन सवेरे। फाइनली गाइस गुड मॉर्निंग, और मैं सवेरे अभी उठ चुका हूँ। अभी सुबह के बज रहे 10 और मैं 9 बजे उठा था, तो 1 घंटा लगा मुझे तैयार होने। खाना भी खाया मैंने आज ही, नहीं तो मैं यूजुअली डब्बा ले जाता हूँ कॉलेज पर। आज नहीं लेके गया, आज घर पे ही खा के जा रहा हूँ। तो चलो अभी निकलते फटाफट कॉलेज के लिए, लेट ना हो जाए। और हम सोए भी सुबह लेट थे, 4:30 बजे सोए थे और अभी तुरंत 9 बजे उठा हूँ। तो नींद तो पूरी नहीं हुई है, और कोई ना, एक दिन होता है। तो चलो अभी निकलते हैं, फ्रेश हो चुका हूँ मस्त की कॉलेज जाने के लिए। गोवा स्टेशनला आणि गाईज आज आपल्याला, पण दरवेळी इथून ट्रेन पकडून पुढं जातो, पण आज आपल्याला त्या पटरी आहे ना बाजूच्या, त्या पटरीनं पकडून या साईडला जायचं आहे। कारण गाईज जी आपली आज ट्रेन आहे ना ती दिव्याला पण थांबते। तर इथून दिवा ऑलमोस्ट जवळ नाही, लांबच आहे पण ठाण्यापेक्षा। पण असं आहे की याच्यात गर्दी नसते आणि ठाण्याला जायला खूप गर्दी असते। तर आता आज मी दिवाळ्यात जाणार आहे, मग तिकडूनच ट्रेन पकडेल, कारण कशाला उगीच गर्दी जायचं, ट्रेन खाली भेटते म्हणून इथून जाऊया मस्तपैकी आरामात, काय टेन्शन नाही। मग चला आता जाऊ। मग इथून आलं तर इथून पहिलं आपल्याला फ्लायओव्हर चढायला लागेल। तो समोर फ्लायओव्हर दिसतोय ना, तो क्रॉस करून त्या साईडला जायला लागेल प्लॅटफॉर्मच्या। चला मग जाऊया आता। ही ट्रेन जाते ना त्याच्या ऑपोजिट साईडला जायचं आहे आपल्याला। प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर येणारी लोकल 10:49 परगतला जाणारी जलद लोकल आणि ही लोकल डोंबिवली, कल्याण या स्थानकांवर थांबेल। पुढे सर्व स्थानकांवर थांबेल। प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर आणि आगामी लोकल 10 49 अंतर जाने वाली तेज लोकल है। ये लोकल डोंबिवली, कल्याण स्थानकों पर रुकेगी, सभी स्थानकों पर रुकेगी। बघा आपण पोहोचलो दिवा स्टेशनला फायनली। गाइस आपण दिवा स्टेशनला पोहोचलो होतो, पण अभ्यास करत होतो आणि मला लक्षातच नाही आलं की आपलं स्टेशन आलंय। आपण कोपरला पोहोचलो, परत मग कोपरवरनं एक स्टेशन पुढं घेतलं दिवाबंगा आणि परत काठी आलो। आता आपली ट्रेन लागली 10:49ची। तर गाइस आता आपण फायनली पोहोचलोय कॉलेज कॅम्पसमध्ये आणि आता आपण आपल्या रोजच्या जागेवर बघा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आता रिव्हिजन करू फटाफट, कारण आता 12:30 वाजलेत आणि आता 2ला पेपर आहे आपला। 2:30 आहेत, 2लाच निघायला लागेल। थोडं 10-15 मिनटं लवकरच जाऊन बसावं लागतं। तर चला आता जातो फटाफट, क्विक रिव्हिजन करतो। 2 तास आहेत आपल्याकडे अजून, 2 तास नाही 1.5 तासच आहेत। तर जातो फटकन क्विक रिव्हिजन करतो आणि मग निघूया आपण डायरेक्ट 2ला पेपराला। गाइस आता मी अभ्यास करत होतो आणि तिथं पोरांनी साप पकडलाय, तर बघूया तो साप कोणता आहे आणि कसा आहे।
तर पोरं तर खतरनाक आहे, साप पकडून खेळतात त्याच्यासोबत. बघा असं साप आहे पोराच्या हातात पकडलाय. तो चेहरा नको दाखवू बोलतो, म्हणजे चेहरा नाही दाखवत आहे. तर बघा काही जास्त मोठा नाही, पण एवढूचा साप पण आपला काम 25 करायला बस आहे. तर बघा केवढा आहे साप, त्याने पकडलाय. आता त्याला भीती नाही कसली. भाई माझ्या जवळ नको आलू, लांब कर भाई, भीती वाटते मला. गाईज मी घाबरतो सापाला. तो भाई जवळ आलते. आता त्याच्या मित्राने घेतला बघा, कसा हातात घेतलाय त्यांनी. गाय त्यांना भीती कशी नाही वाटत काय माहिती, आपले मित्र आहे तसेच आहेत. मित्रासारखं त्याला वागवतात आपल्या. माझी तर फुल फाटले गाईज. तर घेतलंय हाता बितात, तेव्हा खेळतोय तो मस्तपैकी. खतरनाक आहे ते पोरं, घाबरत नाही बघा, डेंजर आहे. त्याला खेळतोय अजून पण. साप होता तो धामण होता, विषारी नव्हता. पण काय इथं या कॅम्पसला खूपच साप आहेत, कारण हा पूर्ण बघा इथं झाडा बिडांनी भरलेलं आहे आजूबाजूला, त्यामुळे इथं साप जरा जास्त सापडतात. पण काय ते पोरं घाबरत नाही सापाला, त्यांनी पकडला आणि खेळतात त्यासोबत. जसा की तो बॉल आहे, तर बघा ती पोरं अजून पण तिथं खेळतातच आहे त्याच्यासोबत. तर चला त्यांना खेळून द्या. आता आपण फटाफट मग अभ्यास करूया, रिव्हिजन. हे बघा वही चालूच आहे आपली. चला फटाफट बसतो रिव्हिजनला. तर गाईज आता फायनली 2:20 झाले. तर आज मी थोडा लेट झालोय, कारण रिव्हिजन आपलं झालं नाही. तर रिव्हिजन आता फायनली झालंय, पण गाईज जे केलंय ते आठवत नाही, असा सीन झालाय. असं वाटतं की पूर्ण ब्लँक आहे. तर बघू आता पेपरला गेल्यावर काय होतं. चला आता जातो फटाफट. 2:20 झाले, 10 मिनिटातच पेपरला, आता परत घेणार नाही. मग आता आपण भेटू परत गाईज 2:30 वाजता. तर बघूया आता पेपर कसा जातो. मनात तर भीती वाटते आजच्या पेपराची. चला जातो आता फटाफट, भेटू मग 5:30ला. तर गाईज आता फायनली आपण 3 तासानंतर पेपर देऊन आता आलेलो आहे भिवपुरी स्टेशनला. भिवपुरी स्टेशनला आलो आहे आणि आता 6:30 वाजता आहेत. आणि आता आपली ट्रेन आहे इथून 7:37ची. आता इथून जाऊ. आणि आम्ही आलो आणि इथं आता जेवण बिवण केलं, थोडा डब्बा आणला. तर खाल्ला नव्हता दिवसभर, पेपर होता मग तिथं. मी आता खाल्ला मग मस्तपैकी. चलो अभी जाते, अभी 6:37 का ट्रेन आएगा 5-6 मिनट में. और गाइज आज का पेपर भी अच्छा ही गया है। और आज गाइज पहली बार ऐसा पेपर लिखा हूँ, क्योंकि पहली बार मैंने सप्लीमेंट लगाया है पेपर में, क्योंकि जो 32 पेज का रहता है और 32 के ऊपर मैंने 4 पेज एक्स्ट्रा लिए है। तो पेपर तो आज का अच्छा गया, पिछले पेपर से तो ज़्यादा अच्छा गया है ये पेपर। चलो अभी जाते हैं फटाफट घर। तो बघा फायनली आता पोहोचलो आपण कळवायला. आता इथून जाऊया आपण फटाफट घरी. जायचं आहे, दमलो आज सकाळपासून. म्हणजे हालत खराब झाली आज, पूर्ण बॉडी पेन करते. कारण रात्र पण आपली झोपणं झाली आणि आता दिवसभर पेपर आहे आणि ऑलमोस्ट रात्र झाली आणि आता घरी झालोय आपण. चला जाऊ फटाफट. चालत नाही जाणार आहे, रिक्षानेच जाईल. खूप चालत जाईल गाडी, एक ताशी, पण बॉडीवर एनर्जी नाही. चला फटाफट जाऊ आता रिक्षात आपण घरी. आपण चाललोय इन्स्पिरेशननी. गायला हालत नाही, बेकार झाले एकदम, बेकार म्हणजे बेकार, सांगू नाही शकत नाही. आता घरी जाऊन डायरेक्ट झोपेल मी. चला पहिले जाऊ तरी घरी, रिक्षा पकडून मस्तपैकी. रिक्षा लागले बघा, रिक्षा. चला काय जातो, मला भेटतो घरी गेल्यावर. बघा गणपति बाप्पा मोरया। फाइनली मैं घर आ चुका हूँ और मैंने मस्त गरम गरम पानी से अपने हाथ मुंह धो लिए और अभी मैं फ्रेश हो चुका हूँ। गाइस पूरी तरह से फ्रेश नहीं हूँ, क्योंकि अपना सवेरे का पूरा जागरण है, रात भर अपने जो पढ़ाई किया उसकी वजह से अपना नींद पूरा नहीं हुआ है। इससे मेरा आज भी थोड़ा आपको ऐसा लग रहा होगा कि नींद नींद सा आ रहा है, मुझे जो जोश नहीं लग रहा है। कोई ना, एनर्जी आ जाएगी अपनी रिटर्न। तो अभी गाइस सीन है, अभी 9 बज रहे हैं, खाना भी नहीं खाया मैंने, क्योंकि अभी हमने टिफिन खाया था स्टेशन में बैठ के। तो अभी तो खाना नहीं खाऊंगा, अभी जाऊंगा सीधा और सोऊंगा अभी, और सीधा 12 बजे उठूंगा। अभी 12 बजे उठने के बाद फिर नाइट स्टडी अपना चालू करूंगा, क्योंकि गाइस अभी तीसरा पेपर हुआ है, अभी अपना 2 पेपर बाकी है। और गाइस वो पेपर ऐसा है कि सिर्फ एक दिन छुट्टी है और फिर दूसरे दिन तुरंत पेपर है, तो टाइम बहुत कम है, अपने को फटाफट अपना पढ़ाई पूरा मैनेज करना पड़ेगा। चलो अभी देखते हैं, अभी के तो 3 पेपर अच्छे गए और आगे के 2 पेपर होप करते कि वो भी अच्छे जाए। चलो गाइज यही व्लॉग को मैं इधर एंड करता हूँ। तो गाइज ये व्लॉग आपको कैसा लगा है कमेंट करके जरूर बताना। मिलते हैं गाइज अपन ऐसे एक नए व्लॉग में। आज के लिए बस इतना ही। गुड बाय, गुड नाइट।
Stay safe, guys.